जयंत नारळीकर लिखित कथा कृष्णविवर. हा कम्प्युटर लेखाचा फार सतावतोय. तावातावाने कॉफी ढवळत प्रकाश बोलत होता. गेल्या आठवड्यात मी त्याच्याकडे कमीत कमी 50 खेपा तरी घातल्या असतील, पण त्याचं उत्तर सारखं तेच. काय म्हणतो कॉम्प्युटर? संजयने साळसूदपणे विचारले. तो शुद्ध गणिताचा विद्यार्थी असल्याने कम्प्युटरकडे तुच्छतेनं पाही. एखाद्या चित्रकाराने घर रंगवणाऱ्या रंगाऱ्याकडे पाहावे त्याप्रमाणे. कम्प्युटर म्हणतो की माझे मूळ सिद्धांत चुकले आहेत. खरं म्हणजे प्रॉपनी दिलेला डेटा कम्प्युटरला सुपूर्द करून मी दिवसभरात मोकळा होईन आणि ठरल्याप्रमाणे हायकिंग टूरवर जाईन असं मला वाटलं होतं. पण मॅन प्रपोजेस अँड कम्प्युटर डिस्पोजेस हेच खरं. यर्कीस वेधशाळेतून आलेली गुरुग्रहाबद्दलची काही नवीन माहिती कम्प्युटरवर पडताळून पाहायला प्रकाशकडे आली होती. तुझी बेरीज वजाबाकी चुकली असेल. फिजिक्सवाल्यांचे गणित कच्चे असते असा सर्वसाधारण गणिताला वाटणारा विश्वास संजयने व्यक्त केला. हे बघ, चूक असलीच तर ती माझी नव्हे, न्यूटन आणि आइन्स्टाईनची असली पाहिजे. ग्रहांची गती त्यांच्या सिद्धांतावरून ठरविली जाते हे तुझ्यासारख्या अल्पश्रुताला देखील माहिती आहे. पण कम्प्युटर म्हणतो हा नवीन डेटा त्याच्या सिद्धांतात बसत नाही. डेटा चुकीचा नाही याची प्रॉफला खात्री आहे. मग घोडं कुठं पेंड खातं? प्रकाशने आपली तक्रार मांडली. मला वाटतं तू खगोलशास्त्रातल्या दशावतारांची नावं घेत बस, म्हणजे तुला प्रेरणा मिळेल. संजय थट्टेने सूचना करत होता. म्हण, न्यूटनाय नमा, हॅलय नमा, हर्षलाय नमा, ॲडम्साय नमा, एडिंग्टन नमा. ॲडम्स काय लाखाची गोष्ट बोललास? बालादपी सुभाषितम ग्राह्यम. संजयच्या पाठीवर जोरदार थाप मारून कॉफी अर्धी टाकून प्रकाश तेथून पसार झाला. संजय पाहतच राहिला. इन्स्टिट्यूटमध्ये चक्रमपणाचा मक्ता फक्त गणिती लोकांनीच घेतला होता. प्रकाशचा विक्षिप्तपणा त्याला आवडला नसावा. प्रॉप म्हणजे इन्स्टिट्यूटमधले खगोलशास्त्राचे प्राध्यापक रमेश अग्रवाल. ग्रह आणि उपग्रह यांच्या भ्रमणाचे गणित, सेलेस्टियल मेकॅनिक्स या विषयात त्यांनी जागतिक कीर्ती कमावली होती. 21व्या शतकाच्या सुरुवातीला या विषयात संशोधन करणारे फारच थोडे शास्त्रज्ञ होते. त्यामुळे एखादा कूट प्रश्न उद्भवल्यास त्या विषयाशी संबंधित असलेले खगोलशास्त्रज्ञ अग्रवालांकडे धाव घेत. म्हणून गुरुसंबंधी उपलब्ध झालेली नवी माहिती त्यांच्याकडे पाठवण्यात आली होती. प्रकाश पावटे हा त्यांचा आवडता विद्यार्थी. नुकतीच आलेली माहिती वरकरणी निरीक्षण करून त्यांनी प्रकाशकडे छाननीसाठी पाठवली. नक्की निष्कर्ष काढल्याशिवाय मला भेटू नको हे त्याला वेगळे सांगायची आवश्यकता नव्हती. तरी 1 आठवडा झाला अजून तो आला नाही याचे त्यांना आश्चर्य वाटू लागले होते. आपणच त्याला गाठावे का असा विचार ते करत असतानाच तोच धावत त्यांच्या खोलीत आला. कम्प्युटरच्या उत्तरांचा सगळा गठ्ठा त्यांच्या टेबलावर आदळून तो भराभरा बोलायला लागला. पण त्यातले एक अक्षरसुद्धा प्रोफेसर साहेबांना समजेना. त्याला इतका उत्तेजित झालेला त्यांनी पाहिला नव्हता. शांत हो, मिनिटाला फक्त एकच वाक्य बोल, म्हणजे मला कळेल तरी, ते सौम्य स्वरात म्हणाले. सर, 1846च्या सुमारास युरेनस ग्रहाच्या गतीमध्ये अनियमितता पाहून ॲडम्सनं केवळ तर्क आणि गणित यांच्या आधारानं युरेनस जवळ असलेला नवा ग्रह नेपच्यून हा शोधून काढला. मला खात्री आहे गुरुच्या जवळ ग्रहासारखीच एखादी नवीन वस्तू आलेली आहे. कम्प्युटरमधली उत्तरं निश्चितपणानं तसं सांगत आहेत. पुराव्याखेरीज विधान करायचे नाही हा नियम प्रोफेसर साहेबांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला होता.
तरी प्रकाशचे विधान इतके अनपेक्षित होते की स्वतः या प्रश्नाचा छडा लावायचा निर्णय त्यांनी घेतला आणि पुढचे 10 दिवस अनेक खगोलशास्त्रीय पद्धती वापरून त्या दोघांनी हे विधान बरोबर आहे असे ठरवले. लंडनहून निघणाऱ्या शास्त्रीय साप्ताहिक नेचरमध्ये अग्रवाल पावटे या दोघांचा लेख प्रसिद्ध झाला आणि खगोलशास्त्रात मोठी खळबळ उडाली. गुरूच्या गतीमध्ये निर्माण झालेला अनियमितपणा त्याच्या जवळ आलेल्या एका नवीन वस्तूमुळे आहे असा त्या लेखाचा सारांश होता. त्या नवीन वस्तूला त्यांनी तात्पुरते क्ष असे नाव दिले आणि क्षचे वस्तुमान, वेग, गुरूपासून अंतर इत्यादी माहिती प्रकाशित केली. क्ष म्हणजे काय असेल याबद्दल नाना तऱ्हेचे तर्क चालू झाले. मंगळ आणि गुरू यांच्या दरम्यान फिरणाऱ्या अनेक ॲस्टेरॉइड्सपैकी काही एकत्र येऊन त्यांचा नवीन ग्रह झाला असेल किंवा सूर्यमालेच्या बाहेरून आलेले ते एक कॉमेट असावे असा काहींचा तर्क होता. अर्थात क्षला प्रत्यक्ष पाहण्यासाठी जगातील वेधशाळात चढाओढ उत्पन्न झाली, परंतु त्यांना काहीच दिसले नाही. या प्रकाराला 3 वर्षे उलटली. क्ष दिसत नाही, पण त्याची उपस्थिती अवश्य आहे याची शास्त्रज्ञांना खात्री असल्यामुळे त्यांनी क्षच्या दिशेने आकाशयान सोडायचे ठरवले. कारण प्रश्न महत्त्वाचा होता. त्यावर शतकानुशतके चालत आलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचे भवितव्य अवलंबून होते. क्षचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावला म्हणून आकाशयानाचे उड्डाण भारतातील श्रीहरिकोटा बेसवरून करायचे ठरले आणि त्यात प्रवासी शास्त्रज्ञ म्हणून जाण्याचा मान प्रकाश पावटेला मिळाला. त्याचा एकमेव सहप्रवासी म्हणजे यानाचा अमेरिकन कॅप्टन जॉन फॉकनर. हा एक कुशल तंत्रज्ञ होता. जागतिक अंतराळ संस्थेचे भारतातून गुरूकडे जाणारे ते 10वे यान असल्यामुळे त्याचा नंबर होता WIJ-10. गुरूकडे जायला योग्य दिवस ठरवून WIJ-10च्या उड्डाणाची तयारी होऊ लागली. या 3 वर्षाच्या काळात प्रकाश पावटे आणि संजय जोशी PhD मिळवून आपल्याच इन्स्टिट्यूटमध्ये फेलो झाले होते. संजयचे लग्न होऊन वर्ष झाले होते, पण प्रकाश अजून सडाफटिंगच होता. मात्र दोघांची मैत्री पूर्ववत होती. गप्पा टप्पा, परस्परांची छेडछाड कायम होती. उड्डाणाच्या 1 आठवडापूर्वी संजयच्या नवजात कन्येचे बारसे होते. तिच्यासाठी एक मोठे टेडीबेअर घेऊन प्रकाश संजयच्या घरी दाखल झाला. वहिनी, काय नाव ठेवलं छोकरीचं? टेडीबेअर पुढे करीत त्याने विचारले. अनुपमा. तुम्ही तिला हातात घेऊन पाहणार का? छे बुवा, दुरूनच बरं. मला लहान बाळ हातात घ्यायला फार भीती वाटते. मग दुरूनच सांगा, आमची कन्या कुणासारखी दिसते? तुम्हा दोघांसारखी आहे, प्रकाशचे डिप्लोमॅटिक उत्तर. छोकरी मोठी गोड आहे, यात शंका नाही. आणखी 18-20 वर्षांनी पहा तिच्या मागे किती रोमिओ लागतात ते. पण तुम्हीच थांबा ना 18-20 वर्ष, आम्ही करून घेऊ तुम्हाला जावई. अनुपमाच्या आईने वरसंशोधनाला सुरुवात केली, पण लग्नाची गोष्ट निघाली. मग ते 18 दिवसांनी असो किंवा 18 वर्षांनी की प्रकाश लाजून जाई. त्याने गडबडीने त्यांचा निरोप घेऊन तेथून पोबारा केला. उगीचच त्या ब्रह्मचार्याला घाबरवलंस, संजयने बायकोला चापले. ठरल्याप्रमाणे WIJ-10च्या यात्रेला सुरुवात झाली. यानाचा पृथ्वीवरील अनेक स्टेशनांशी संपर्क चालू होता. संदेशांची देवाणघेवाण नियमित होत होती. पण गुरूच्या आसमंतात आल्यावर परिस्थितीत फरक झाला. प्रकाशने खालील संदेश मिशन कंट्रोलकडे पाठवला. क्षजवळ आलो असे वाटते. अद्याप काहीच दिसत नाही, परंतु क्षच्या दिशेने अनेक वस्तू, मिटिओराइट, ॲस्टेरॉइड वगैरे वेगाने जाताना दिसत आहे.
चमकत असता तर म्हटले असते की भगवद्गीतेत दिव्यावर तुटून पडणाऱ्या पतंगाचं वर्णन. बरं बरं, कवी कल्पना पुरे. तू पुढं काय करणार? कंट्रोलने हटकले. अहो अनुस्फोट पाहून ओवेनहायमरला गीता आठवली. मला इथं दिसतं ते किंवा दिसत नाही ते अनुस्फोटाहून विचित्र आहे. परवानगी मिळाल्यास अगदी जवळून पाहावं म्हणतो. प्रकाशने निरोप धाडला. परवानगी आहे, पण धोका वाटल्यास ताबडतोब परत ये. अवश्य. मी WIJ-10ची पूर्ण काळजी घेईन. कंट्रोलकडे आलेले प्रकाशचे ते शेवटचे स्पष्ट शब्द होते. प्रकाशच्या सूचनेवरून जॉनने क्षच्या दिशेने यान वळवले. हळूहळू त्याचा वेग वाढू लागला. अरे, जरा सावकाश चालव. आपल्याला फार जवळ जायचं नाही. प्रकाशने जॉनला सावध केले. मी इंजिन केव्हाच बंद केलं आहे. वेग का वाढतोय समजत नाही. यानातल्या वेगमापकाकडे चिंतातूर नजरेने पाहत जॉन उद्गारला. त्यातला काटा पुढे पुढे सरकत होता. प्रकाशच्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला. यानातल्या कम्प्युटरकडे त्याने धाव घेतली आणि अद्याप न वापरलेला एक प्रोग्राम एका खणातून काढून त्यात भरला. त्याचे लेबल होते कृष्णविवर. यानाच्या वेगवृद्धीची माहिती पंच करून कम्प्युटरमध्ये घातली आणि क्षणात त्यातून छापील उत्तर आले. ते वाचून गडबडीने प्रकाश जॉनकडे आला. जॉन, क्ष काय आहे हा प्रश्न सुटला, पण मला वाटतं आपल्या दृष्टीनं फार उशीर झाला. क्ष हे कृष्णविवर आहे आणि आपण त्याच्याकडे वेगानं धाव घेत आहोत. कृष्णविवर म्हणजे अतिशय आकुंचन पावलेली वस्तू. त्याचे गुरुत्वाकर्षण इतके प्रखर असते की त्यातून प्रकाश बाहेर पडू शकत नाही. म्हणूनच हा क्ष पृथ्वीवरील वेधशाळांना किंवा जवळून देखील जॉन आणि प्रकाश यांना दिसत नव्हता. आईन्स्टाईनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे कृष्णविवरे विश्वात असू शकतात, पण अद्याप असे कृष्णविवर खगोलशास्त्रज्ञांना सापडले नव्हते. म्हणून क्ष एक कृष्णविवर असेल हा तर्क थोड्याच शास्त्रज्ञांनी मांडला होता आणि त्याचे बहुतेकांनी स्वागत केले नव्हते. आता पुढं काय? उत्तराची जवळजवळ कल्पना असूनही जॉननं प्रश्न विचारला. आपण बहुतेक क्षच्या तोंडावर पडणार. आशेचा एक अंधुक किरण आहे. आपल्या यात्रेचा मार्ग क्ष केंद्रबिंदूकडे नसून त्याला वळसा घालणारा आहे. अजून कम्प्युटर नक्की सांगू शकत नाही. त्याला ऑर्बिटचा आणखी डेटा पाहिजे. मी परत त्याला चालू करून येतो. तोपर्यंत तू कंट्रोलशी संपर्क साध. जॉनने कंट्रोलला संदेश पाठवावयाचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. कंट्रोलकडून अतिशय वेगाने उच्चारल्याप्रमाणे शब्द येत होते. त्यांचा काहीच अर्थ लागत नव्हता. इतक्यात प्रकाश तेथे आला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. जॉन, कम्प्युटरने आपल्या मृत्यूचंच भविष्य केलं आहे. आपण क्षच्या जवळ जाऊन त्याला सुमारे 10 लक्ष चक्रा मारून नंतर आत पडणार आहोत, असं कम्प्युटर म्हणतो. कंट्रोलची काय सूचना आहे? जॉनने त्याला परिस्थितीची कल्पना दिली. कंट्रोलशी संबंधच तुटला. आता सर्व निर्णय आपणच घेतले पाहिजेत हे प्रकाशने ओळखले. अजून आशेला थोडीशी जागा आहे. आपण कृष्णविवराभोवती जी अस्थिरतेची गोलाकार कक्षा असते तिच्या जवळून जाणार आहोत. त्या मार्गाच्या अस्थिरतेचा मी फायदा घेणार. योग्य वेळी एक रॉकेट फायर केले की आसपास निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आपलं यान कदाचित बाहेर फेकलं जाण्याचा संभव आहे. तसं झालं तर ठीक, नाहीतर जगाला आपला रामराम. आपण आता गोठवलेल्या सुटात प्रवेश केला पाहिजे. गोठवलेल्या सुटाची काय जरुरी आहे? जॉनने पृच्छा केली. अरे, जसे जसे क्षकडे जाऊ तशी तशी त्याच्या गुरुत्वाकर्षणाची टायडल पॉवर आपल्याला जास्त जास्त जाणवेल. या टायडल पॉवरमुळेच चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर समुद्राच्या भरतीच्या वेळी जाणवतं. आता कल्पना कर,
क्षकडे जाताना तुझं डोकं शच्या सगळ्यात जवळ आणि पाय सगळ्यात दूर आहेत. क्षच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव तुझ्या डोक्यावर जितका असेल तितका पायांवर असणार नाही. त्याचा परिणाम काय होईल? माझं शरीर डोक्यापासून पायापर्यंत ताणलं जाईल. जॉनचे डोके आता चालू लागले. बरोबर. आणि हा ताण इतका विलक्षण असेल की तो आपल्याला पेलणार नाही. आपण गोठवलेल्या अवस्थेत असलो तर कदाचित तो परिणाम आपल्या इंद्रियांना तेवढा जाणवणार नाही. प्रकाशने खुलासा केला. तू आकाशयान स्वयंचलित अवस्थेत ठेव, म्हणजे कम्प्युटर त्याला पृथ्वीची दिशा दाखवील. नशीब सिकंदर असेल तर बेसवरचे लोक आपल्याला जागं करतील. सर्व तयारी करून गोठवलेल्या सुटात प्रवेश करण्यापूर्वी दोघांनी आकाश दर्शन घेतले. तारकासमूह विशेष तेजाने चमकत आहेत असे त्यांना वाटले. हेच त्यांचे जगाचे शेवटचे दर्शन ठरणार होते काय? श्रीहरिकोटा बेसवर WIJ-10 ही अक्षरे असलेले आकाशयान उतरले. तेव्हा तिथल्या तंत्रज्ञांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्या नावाचे यान तिथल्या कोणाच्याही स्मरणात नव्हते. फार काय, त्याच्या आगमनाची पूर्वसूचना देखील मिळाली नव्हती. या अनाहूत यानाची कसून तपासणी करून त्यांनी आतल्या दोघा कुंभकर्णांना बाहेर काढले आणि त्यांची मॅक्सिमम सिक्युरिटी मेडिकल सेक्शनकडे रवानगी केली. त्या दोघांची नावे किंवा चेहरे बेसवरच्या सर्वच लोकांना अपरिचित होते. अहो, जरा दमानं घ्या. डॉक्टरनी तुम्हाला हालचाल करायची आणि विचार करायची बंदी केली आहे. MSMSमधली परिचारिका अनुपमा प्रकाशला सांगत होती. लवकरच येथील प्रमुख शास्त्रज्ञ तुमची भेट घ्यायला येतील. त्यांनाच सर्व सांगा. मला निदान 1-2 मित्रांना तरी फोन करू दे. फक्त मी सुखरूप आलो हे सांगायला. हे बघ, माझं ॲटॉमिक घड्याळ सांगतंय की मी इथून निघून 3 वर्ष झाली. ते लोक काळजी करत असतील की हा कुठं गडप झाला म्हणून. 3 वर्षे? आत येता येता प्रकाशचे शब्द ऐकून बेसवरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर रामस्वामी उद्गारले. 3 वर्षापूर्वी येथून कुठलेच यान मानवी प्रवासी घेऊन गेलं नव्हतं. गेली 5 वर्षे आम्ही फक्त स्वयंचलित यंत्र असलेली मानवविरहित यानं पाठवतो. शक्यच नाही. तुमचे रेकॉर्ड्स तपासून बघा. प्रकाश आश्चर्याने ओरडला. माझ्या घड्याळाप्रमाणे 3 वर्षे 15 दिवसांपूर्वी मी आणि जॉन फॉकनर गुरुच्या दिशेने निघालो होतो. जॉनला विचारा, नाहीतर प्राध्यापक रमेश अग्रवाल यांच्याशी संपर्क साधा, म्हणजे तुमची खात्री होईल. जॉन अजून बेशुद्ध आहे, पण तू म्हणतोस ते प्रोफेसर अग्रवाल नुकतेच रिटायर झाले. पाहतो त्यांचा घरचा पत्ता मिळतो का. रामस्वामींनी माहिती दिली. प्रकाशचे डोके गरगरायला लागले. तो WIJ-10वर प्रवासाला निघाला तेव्हा प्रोफेसर साहेबांनी नुकतीच 40शी ओलांडली होती. त्याने घाबरत घाबरत विचारले, सध्या कोणतं चाल चालू आहे? उत्तरादाखल रामस्वामींनी त्याच्या हातात त्या दिवसाचे बातमीपत्र दिले. त्यावरची तारीख पाहून प्रकाशला घेरी आली. तो 20 वर्षांनी पृथ्वीवर परत आला होता. प्रकाशला ताळ्यावर यायला 2 आठवडे लागले. त्याचे डोके ठिकाणावर यायला नर्स अनुपमाचा फार मोठा हात होता आणि त्या ब्रह्मचर्याची विकेट पडणार अशी चिन्हे दिसू लागली. त्याच्या प्रेम प्रकरणात अवकाश यात्रेचा विषय काढायचा नाही ही डॉक्टरी ताकीद अनुपमा कटाक्षाने पाळत होती. प्रकाश बरा झाल्यावर रामस्वामींनी त्याची अग्रवाल साहेबांशी गाठ घालून दिली. प्रथम त्यांनी प्रकाशचे सुखरूप परत आल्याबद्दल आणि अनुरूप वधू मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आणि मग कालहरणाचा खुलासा केला. ही सर्व कृष्णविवराच्या प्रखर गुरुत्वाकर्षणाची किमया होती. निद्रावस्थेत कृष्णविवराभोवती चक्रा मारताना त्यांच्या कालमापनाप्रमाणे सेकंदाचाच अवधी पुरला होता, कारण गुरुत्वाकर्षणाने त्यांची काळगती जवळजवळ गोठवून टाकली होती.
या अवधीत बाकीचे जग 17 वर्षांनी पुढे गेले होते. जॉन आणि प्रकाश यांचे विशीतले तारुण्य अजून टिकून होते. आईन्स्टाईनच्या रिलेव्हिटीचे ते दोघे सजीव दाखले होते. बरं, संजय कुठं आहे? मला पाहून त्याला चांगलाच शॉक बसेल, हसत हसत प्रकाशने विचारले. संजय कोण? अनुपमाने पृच्छा केली. संजय जोशी माझा मोठा मित्र आहे. आम्ही दोघे एकाच इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करत होतो. त्याचा माझा अनेक वेळा वाद. अगं, रडायला काय झालं? ते माझे बाबा. त्यांना आणि आईला विमान अपघातात मृत्यू आला आणि मी पोरकी झाले. स्फुंदत अनुपमाने खुलासा केला. अनुपमाच्या आईचे वरसंशोधन सफल झाले होते, कृष्णविवराच्या कृपेने. धन्यवाद.